फक्त वय वाढल्यानंतरच मणक्याची झीज होते असे आपल्याला वाटते का? तर याचे उत्तर आहे नाही. हल्लीच्या काळात चुकीच्या सवयी व 30 ते 40 गटातील जी पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये मणक्यांशी निगडीत आजार हे खूप कॉमनली बघितले जातात. एस्पेशली पोस्ट कोविड, जिथे वर्क फ्रॉम होम, सिडेंटरी लाईफस्टाईल, लॅपटॉप व मोबाईलचा अतिवापर, गाडीचा अयोग्य रीतीने वापर, बसताना पोश्चर चुकीचे असणे, या सर्व कारणांमुळे मणक्यांचे आजार खूप कॉमनली हल्लीच्या काळात कमी वयात देखील बघायला भेटतात. डायटरी इनहॅबिटन्सी म्हणजे डायटरी आपल्याला पेशंटला असलेले विटॅमिन डेफिशियन्सी, त्याच्यामुळे देखील हे आजार खूप कॉमनली बघायला भेटतात. तर आपण ह्या आजारांबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून अजून जाणून घेऊयात. चला, तर मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये मणक्यांची झीज होण्यापासून आपण कशी वाचू शकतो याचं आपल्याला पूर्णपणे सविस्तर माहिती मी देणार आहे. तर 30 ते 40 वयोगटातील लोकांना हा मणक्यांचा त्रास का सुरू होतो याची काही कारणे आहेत. सर्वात पहिले कारण आहे चुकीच्या पोश्चरमध्ये बसणे, सतत खुर्चीला बॅकरेस्ट न वापरता इम्प्रॉपर पोझिशनमध्ये ऑफिस वर्क करणे, त्यानंतर खुर्ची, टेबल व आपल्या कम्प्युटरचं पोझिशन एका लाईनमध्ये नसल्यामुळे आपल्या कमरेवरती व लोअर बॅक व नेकवरती ताण येणे, या सर्व गोष्टी खूप कॉमनली बघितल्या जातात. यामध्ये टेक्स्ट नेक सिंड्रोम नावाचा एक आजार आहे, ज्याच्यावरती आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यात तुम्ही बघू शकता सतत मोबाईल चुकीच्या पद्धतीने जर वापरला तर त्याच्यामध्ये किती प्रकारे लोकांना त्रास होतो मानेचा व कमरेचा. नंतर आहे व्यायामाचा अभाव. तर आजच्या दैनंदिन जीवनामध्ये 8 ते 10 तास जेव्हा ऑफिस वर्क होतं त्यावेळेस एकाच ठिकाणी बसून राहणे, प्रॉपर स्ट्रेचिंग व फ्लेक्झिबिलिटी बॉडीला नसणे, या सर्व कारणांमुळे मणक्यांचे आजार ह्या 30 ते 40 वयोगटात खूप कॉमनली बघितले जातात. स्पेशली जिम करत असताना चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे, या संदर्भात आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्हाला इथे दिसेल. त्याच्यामध्ये प्रॉपर वेट लिफ्टिंग टेक्निक्स आणि तुम्ही नॉर्मली जिममध्ये कसे वजन उचलावे हे कळेल. तर रेग्युलर व्यायाम करणे फार गरजेचे आहे, त्याच्यामुळे मणक्यांचे आजार प्रिव्हेंट होतात. नंतरचे मेन कारण आहे असंतुलित आहार व जंक फूड वापर आणि ओबेसिटी. बेसिकली मल्टीन्यूट्रिएंट्स आपल्या जेवणामध्ये खूप गरजेचे आहेत, त्यामुळे फास्ट फूड, जंक फूड खूप कमी प्रमाणात ठेवावे. रेग्युलर डायटरी सप्लिमेंट्स जे डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात ते घ्यावेत. आणि त्याच्यासोबत हेल्दी हॅबिट्स, फ्रूट्स, अँटीऑक्सिडंट्स याचा रेग्युलर वापर करणे, कॅल्शियम सप्लिमेंट्स, विटॅमिन डी सप्लिमेंट्स आणि रेग्युलर फॉलोअपमध्ये ब्लड चेकअप्स करत राहणे, ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही केलात तर प्रॉपर संतुलित आहार असल्यामुळे आपण आपल्या मणक्यांची काळजी घेऊ शकता. त्यानंतर आहे ओबेसिटी. आपले इंडियन पॉप्युलेशन मोर दॅन 30% ऑफ द पॉप्युलेशन इज ओबीज नाव अप्रॉक्सिमेटली. त्याच्यामुळे ओबेसिटीमुळे जो होणारा त्रास आहे त्याचा डायरेक्टली व इनडायरेक्टली दोन्ही प्रकारे आपल्या मणक्यांवरती परिणाम होतो व आपण मणक्यांची झीज कमी वयात करून घेतो. तर आपल्याला खालील लक्षणं दिसल्यास त्वरित एका सुपर स्पेशलिस्ट मणक्यांच्या डॉक्टरांचे ओपिनियन घेणे अत्यंत अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये आहे सर्वात पहिले मान दुखणे किंवा कंबर दुखणे. सततच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कमरेचा व मानेचा एवढा त्रास होत असेल की जेणेकरून आपण दैनंदिन जीवन करू शकत नाही आपले काम, तर अत्यंत अर्जंटली आपण डॉक्टरांना दाखवले पाहिजे. चक्कर येणे, हातापायाला कमजोरी येणे किंवा मुंग्या येणे, चालताना तोल जाणे व टॉयलेटवरती कंट्रोल नसणे, हे सर्व जेव्हा याच्यापैकी एक जरी आपल्याला त्रास जाणवत असेल तर आपल्याला एका मणक्यांच्या डॉक्टरांची गरज आहे हे समजून त्वरित त्यांना दाखवले पाहिजे. 30 ते 40 वयोगटात मणक्यांची झीज लवकरात होऊ नये यासाठी काय उपाय करायला हवेत हे जाणून घेऊयात. सर्वात प्रथम आहे योग्य पोश्चर. लॅपटॉप असो किंवा मोबाईल स्क्रीन असो, प्रॉपर आपल्या नेक लेवलवर स्पाईन एकदम करेक्ट इरेक्ट पोश्चरवर, इथे बघू शकता तुम्ही इरेक्ट पोश्चर स्पाईनचा एक आम्ही व्हिडिओ बनवला आहे, ज्याच्यामध्ये आय लेवलवरच लॅपटॉप, हँड पोश्चर व पायाची पोझिशन कशी असायला पाहिजे ऑफिस आवर्समध्ये हे आपण जाणून घेऊ शकता. प्रॉपर अर्गोनॉमिक सपोर्टिव्ह खुर्चीचा वापर करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्या कमरेला व मानेला प्रॉपर सपोर्ट भेटेल. त्यानंतर फ्रिक्वेंट ब्रेक्स घेणे. 30 ते 40 मिनटाच्या तुमच्या वर्कनंतर एक 5 ते 10 मिनटाचा रेग्युलर ब्रेक घेणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही थोडी स्ट्रेचिंग करून आपल्या कमरेला व मानेला रिलॅक्स करू शकता. नंतर आहे योग्य आहार. तर
प्रॉपर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, अँटीऑक्सिडंट्स युक्त ड्राय फ्रूट्स व सप्लिमेंट्स, याच्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मिल्क प्रोडक्ट्स, इन सम केसेस मीट प्रोडक्ट्स हे देखील आपण कन्झ्युम करू शकता व प्रॉपर डायटिशियनच्या मदतीने संतुलित आहार आपला बनवू शकता, जेणेकरून आपण आपल्या मसल मासवरती काम करू शकतो, ज्याच्यामध्ये प्रोटीन इनटेक आपल्या बॉडीचा आपल्या वेटनुसार कॅल्क्युलेट करून प्रोटीन इनटेक असायला हवा, जेणेकरून मसल्स आपले चांगल्या कंडिशनमध्ये राहतील व मणक्यांची झीज कमी होईल. रोज नियमितपणे न चुकता योग्य व्यायाम करणे खूप गरजेचे आहे, ज्यामध्ये स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, प्लँक्स, त्यानंतर येणारे योगासने व सूर्यनमस्कार यांचा सांगड घालून एक प्रॉपर रुटीन एक्सरसाइज रेजिमेन चालू करायला पाहिजे. त्यानंतर कार्डिओ एक्सरसाइजेस अंडर द गायडन्स ऑफ वेट ट्रेनर, वेट एक्सरसाइजेस ज्याच्यामध्ये मसल मास बिल्डिंग होते व मसल मास एकदा बिल्ड झाले की कमरेवर पडणारा ताण हा ऑटोमॅटिकली कमी होऊन जातो. त्यानंतर प्रॉपर झोप, स्लीप इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर युअर बॉडी, ज्याच्यामध्ये आपल्याला झोपेमध्ये होणारे जे काही रेस्टिंगमध्ये मसल टोनिंग होते ती टोनिंग नॉर्मली आपण जेव्हा जागी असतो त्यावेळेस होत नाही. त्यामुळे जेव्हा आपण प्रॉपर झोप घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 तास झोप असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्यानंतर झोपताना रेग्युलर अर्गोनॉमिक पिलो व नॉर्मल मॅट्रेसचा वापर करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला मणक्यांचे वेदना होणार नाहीत. आणि सर्वात शेवटी आहे मानसिक तणाव. प्रॉपर ब्रीदिंग एक्सरसाइजेस, मेडिटेशन व स्ट्रेस रिलीवर ॲक्टिव्हिटीजने आपण आपल्या मणक्यांची काळजी अत्यंत रेग्युलरपणे घेतली पाहिजे. जेवढा ताणतणाव कमी होईल तेवढा मांसपेशीचा आकडपणा कमी होईल व मणक्यांची झीज कमी होईल. तर 30 ते 40 हे आपलं वर्किंग एज आहे. याच्यामध्ये तुम्ही चांगल्या सवयी जर लावल्या तर त्या सवयी आपल्याला वृद्धापकाळामध्ये म्हणजे ओल्डर पॉप्युलेशनमध्ये जेव्हा आपण जातो पोस्ट 40 इयर्स त्यावेळेस आपल्याला मदत करते. तर तुम्ही प्रॉपर सवयी, योग्य ते फूड हॅबिट्स व योग्य रेग्युलर एक्सरसाइजेस, प्रॉपर सिटिंग पोश्चर्स हे सर्व मेंटेन करून एक डेली रुटीन आपण बनवावे व त्या रुटीनला जर आपण रेग्युलर फॉलो केले 10 वर्ष तर आपण आपल्या मणक्यांची काळजी एकदम प्रॉपरली घेऊ शकतो व आपली एज जी आहे ती एज आपण वाढवू शकतो. तर ह्या समस्या खूप लोकांना जाणवतात, तर याला अजिबात घाबरू नका. आपल्याला काही डाऊट्स असतील मणक्यांच्या झिजेबद्दल किंवा मणक्यांची शस्त्रक्रिया असो किंवा मणक्यांशी रिलेटेड थोडीही काही कमेंट्स असतील तर ते आम्हाला पाठवा. आम्ही त्यांना रिप्लाय करायचा प्रयत्न करू. व यासोबतच पाठदुखी होऊ नये म्हणून आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक कमेंटमध्ये भेटेल, त्यालाही आपण जाऊन बघू शकता व आपल्या आजूबाजूच्या लोकांना दाखवा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.